शेतीच्या वादातून मारहाण झाली तरीही पिंपळनेर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याने एकाने काल साक्री तहसीलवर आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र साक्री पोलिसांनी वेळीच त्या आंदोलकाला ताब्यात घेतले। पिंपळनेर परिसरात राहणारा रघुनाथ सोनू गायकवाड याचा काही जणांशी शेतीचा वाद आहे। यातून त्याला मारहाण झाली। या प्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तो पिंपळनेर पोलिसांकडे गेला। मात्र तेथील एपीआय किरण बर्गे यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली। त्यामुळे रघुनाथ गायकवाडसह त्याच्या परिवाराने आज साक्री तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले। तसेच रघुनाथ गायकवाड याने बाटलीतून आणलेले ज्वलनशील द्रव्य आपल्या अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला, परंतु साक्री पोलिसांनी वेळीच त्याला रोखले। दरम्यान डीवायएसपी बंबाळी यांनी गायकवाड परिवाराशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले। आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिघांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले। परंतु रघुनाथ गायकवाड यांनी प्रशासनाला आंदोलनासंबंधीचे कोणतेही पत्र दिलेले नसल्याचे समजते। तरीही साक्री पोलिसांनी खबरदारी दाखवत हे आत्मदहन रोखले।